नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. आपण पाहतात मॅक्स नावळ. आत्ता आपण आहोत महावीर हॉस्पिटलमध्ये. खरं तर महावीर हॉस्पिटलमध्ये काही दिवसापूर्वी एक पेशंट आलं होतं आणि त्या पेशंटची एवढी क्रिटिकल कंडिशन असतानासुद्धा महावीर हॉस्पिटलने त्याची जी पण शस्त्रक्रिया करायची होती किंवा तिच्यावरती जो काही इलाज करायचा होता तो इलाज केला आणि त्यानंतर ते पेशंट आत्ता एकदम सुस्थितीत झालेला आहे. या संदर्भामध्ये आपण त्या पेशंटशी आणि महावीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. तर भेटूया आपण महावीर हॉस्पिटलच्या डॉक्टरांना. प्रथमतः महावीर हॉस्पिटलमध्ये स्नेहलनी ट्रीटमेंट घेतल्याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर स्नेहलच्या सासूबाई, त्याची ननंदबाई आणि त्याच्या आई आणि त्यांचे मावस बंधू आणि बाकीच्या लोकांचं मी खरंच मनापासून आभार मानतो. त्याचं कारण एक आहे, स्नेहलची कंडिशन ऑन ॲडमिशन खूप खराब होती. मेंदूमध्ये बऱ्याच ठिकाणी रक्तस्राव होता. मेंदू एका बाजूला सरकलेला होता. म्हणजे जेव्हा पहिल्या कंडिशनमध्ये 5 mm पर्यंत मेंदू सरकलेला होता, अशा वेळी पेशंटचं वाचण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण मल्टिपल ठिकाणी रक्तस्राव होणे, मेंदू सरकणे, या सर्व गोष्टी ह्या चांगल्या गोष्टी आपल्यासाठी नसतात. पेशंट ऑन ॲडमिशन पहिले काही काळासाठी व्हेंटिलेटरवर होता. व्हेंटिलेटरवरनं त्याला विनॉक केल्यानंतर पेशंट अनकॉन्शियस स्टेटला 7 ते 8 दिवस होता. पण पेशंटच्या नातेवाईकांनी दाखवलेला पेशन्स आणि त्यांनी दाखवलेला विश्वास, ह्याच्यामुळं आम्ही ह्या पेशंटमध्ये विदाऊट ऑपरेशन पेशंटला चालत घरी पाठवण्याचं आम्ही यश मिळवलेलं आहे. या पूर्ण प्रक्रियेमध्ये पेशंटनी स्वतः आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने त्याच्या बॉडीने आम्हाला रिस्पॉन्स दिला. लाखो रुपयाचे औषधं त्यांना देण्यात आली, पण त्यांचा परिवार पुढंही औषधाला कमी पडलेला नाही. त्याच्यामुळं पेशंट आज आमच्या दरवाज्यातनं चांगल्या पद्धतीने जात आहे. तर त्यांच्या नवीन जीवनाचा, स्नेहलला नवीन आयुष्याचा खरंच मनापासून अभिनंदन करतो. कारण तुमच्या पुढं कालचीच घटना आहे. काल 2 यंगस्टर मुलं धडक मारल्यामुळं जागेवर मृत्यू झालेला. म्हणजे विदाऊट ट्रीटमेंट पेशंट डेथ झाली. म्हणजे पेशंटचं मरण्याचं काही घेणं देणं नाही राहिलेलं आहे. पेशंट मरण्याचे कारण मोठं काय लागत नाही. डोक्याला मार लागला, किरकोळ ॲक्सिडेंटमध्ये पण पेशंट मरतात. पण पेशंट वाचणं महत्त्वाचं आहे. तर या पद्धतीने स्नेहल वाचलेली आहे. स्नेहलने त्याच्या पुढील आयुष्यामध्ये त्याचं काम नवीन जीवनाच्या माध्यमातून, की त्याला पुनर्जन्म भेटलेला आहे, त्या पुनर्जन्माचा उपयोग त्याने सत्कर्मी करावा. त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या सांसारिक जीवनामध्ये, भविष्यातल्या होणाऱ्या तिथं पण त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करावं, तिथं मी ती अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि त्याच्या पूर्ण परिवाराला त्यांनी दिलेल्या, मला दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचं खरंच मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. कारण विदाऊट विश्वास आणि विदाऊट लोकांनी दाखवल्या विश्वासाशिवाय आपण मेंदूमध्ये काय साधी क्रोसिनची गोळी मी देत नाही. आणि जर त्यांनी मला विश्वास दाखवला तर हृदयात इंजेक्शन मारण्याची धमक आमच्यामध्ये आहे. तर माझ्या पूर्ण टीमने, म्हणजे हाऊसकीपिंग डिपार्टमेंट असेल, मेडिकल डिपार्टमेंट असेल, नर्सिंग डिपार्टमेंट असेल, या सर्व डिपार्टमेंटनी योग्य ते काम योग्य वेळी त्यांना करून दिल्याबद्दल मी माझ्या टीमचं पण अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर माझ्या पूर्ण स्नेहल आणि स्नेहलच्या परिवाराचं करता आणि बाळाला चांगलं आयुष्य जावं, चांगली बुद्धी द्यावं आणि भविष्यात चांगल्या पद्धतीने त्याने राहावं, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ओके, गुड. आमच्याकडे पूजा होती. आम्ही अलिबागचे आहोत, हे पुण्याला वगैरे राहतात. ती माझी होणारी वहिनी आहे. तर पूजेसाठी आले होते. रिटर्न जायच्या टायमाला यांचा ॲक्सिडेंट झाला लोणावल्याच्या पुढे वगैरे. त्याच्यानंतर एक अर्धा तासामध्ये ॲम्ब्युलन्स वगैरे आलं. इथे हॉस्पिटलाइज झाल्याच्या नंतर मला कॉल आलं. त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. सर्व तो डॉक्टरांनी वगैरे छान ऑपरेट वगैरे केलं होतं, सर्व स्टार्ट केलं होतं. आणि त्यावेळेला कंडिशन थोडी क्रिटिकल होती, सिरियस होती, पण हळूहळू होत गेलं सर्व. सर्वांनी वेळेवर उपचार वगैरे सर्व केले, प्रॉपर जी ट्रीटमेंट हवी होती वगैरे. डॉक्टर वगैरे, स्टाफ वगैरे सर्वांनी सपोर्ट केलं व्यवस्थित. तुम्ही स्वतः पेशंट आहात, नेमकं आता कसं वाटतंय तुम्हाला? संपूर्ण इलाजानंतर तुमचे उपचार झाल्यानंतर आता तुम्हाला कसं वाटतंय? आता मी खूप छान आहे. आता मी चालू शकत आहे. म्हणजे अराउंड
15 दिवसांनी म्हणजे 8 दिवस वगैरे लागले चालायला वगैरे. बट आता मी खूप व्यवस्थित चालू शकते, बोलू शकते. खूप छान उपचार झाले हॉस्पिटल. नेमका अपघात झाल्यानंतर नेमका काय काय त्रास होत होता? आता पहिला झाल्यानंतर थोडा दिवस काय त्रास होत होता? हा, खूप काही आठवत नाही मला 4-5 दिवसा अगोदरचं. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर 4-5 दिवस काय झालं, काय कसं, काहीच आठवत नाही मला. मी ICU नंतर बाहेर आल्यानंतरच मला आठवतंय. मी वॉर्डमध्ये शिफ्ट झाले, त्याच्यानंतरच मला आठवते की मी व्यवस्थित चालत होते, मी व्यवस्थित जेवण करत होते. हे सगळ्या गोष्टी आठवतात. त्याच्या अगोदरचं मला काहीच आठवत नाहीये. तुम्ही ICU मध्ये त्या पेशंटच्या सोबत होता, माहिती नेमकी पेशंटची त्यावेळेस कंडिशन कशी होती? 15/2/2026 रोजी पेशंट महावीर हॉस्पिटल इथे ऍडमिट झाला होता आणि पेशंटला सर्वात आधी ICU ला घेतलं. त्याच्यानंतर ICU ला पेशंटला डोक्याला खूप मार लागला होता